बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये विराट हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये या ठिकाणी चांदवड तालुक्याचे आमदार या ठिकाणी डॉक्टर राहुल जाहेर उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. या मोर्चाच्या बाबतीत काय सांगाल? पुन्हा सांगतो, आज हिंदू मार्ग जसा असेल समाजामध्ये आपण यायचंय. एक संभ्रमाचं जे वातावरण आहे या ठिकाणी पोहोचली का दुसऱ्यांनी शॉर्टकट मार्ग एक काढायचा थोडासा तिथे यायचं कुठेतरी नाही. त्याला वाट रचनेचा करून भंग देण्यासाठी होईल. मोर्चा मागच्या काही निघालेला आहे. दिवसामध्ये काही हळूहळू घटना अशा गेटपर्यंत घडल्या आपण जाणार आहोत. की ज्याच्यामुळे मोर्चाला थोडंसं आता काढण्यासाठी सुरुवात काही नाही. परकीय आपण हरकत शक्ती नाही. ह्या समाजावर त्यामुळे काही आपण आता तिथे हळूहळू गालबोट पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करतायत की अंतर काय, सोडून आणि म्हणून या माता परिसरातल्या दोन्ही सर्व स्त्रियांमधलं हिंदू अंतर समाजाच्या म्हणजे नागरिकांनी पुरुष आणि पाठीमागच्यामध्ये एक हाताचं आपला अंतर ठेवा. जी मोकळ्या भूमिका आहे पद्धतीने ती स्पष्ट चला. करण्यासाठी लहान आज मुलांना एकत्र जपा. येत ह्या चांदवड चक्कर आले, काही आले तर त्या शहरामधनं आपली ठिकाणी एकजुटीची पाण्याची ताकद व्यवस्था दाखवून आहे. देण्यासाठी या ठिकाणी आज हा आपण त्या जन सगळ्या आक्रोश गोष्टीची मोर्चा दखल घ्याल. हा इथं समाजाने अशी आयोजित केलेला अपेक्षा आहे. या ठिकाणी अनेक अनुचित प्रकार या ठिकाणी घडतात, जसे की चांदवड टोल नाक्यावरती पाकिस्तानचे नारे दिले गेले आणि चांदवड आणि देवळाचे तुम्ही मुख्य या ठिकाणी आमदार म्हणून आहात आणि या संदर्भात जनतेच्या भावना ज्या व्यक्त करायच्या आहे केंद्र सरकारपर्यंत आपण पोहोचवाल का? 100% त्याच भूमिकेतनं हा मोर्चा आहे की ह्या देशाला विघटण्याच्या काही ताकदी अशा सुप्तपणे काही काम करताना मागच्या काही दिवसाच्या घटना जे मी तुम्हाला म्हटलो ह्या दिसल्या, त्याच्यातनं जो तुम्ही टोल नाक्यावरचा विषय सांगितला हा पण एक प्रमुख विषय आहे. आणि ह्या शक्तींना कुठेतरी इशारा देण्यासाठी की हा हिंदू जनसमुदाय हा एकत्र आहे, हा भारत देश हा प्रामुख्याने हिंदूंचा देश आहे आणि याच्यासाठी आजचा ह्या मोर्चाचा शेवटचा प्रश्न असेल, चांदवड मध्ये जे चंद्रेश्वर शिवालय आहे या ठिकाणी शिव मंदिराच्या शेजारी काही धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्या संदर्भात त्याच्यासाठी यंत्रणेला पूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता तिथे पोलीसही तैनात असतात. कुठलाही अनुचित प्रकार आपल्या धार्मिक स्थळांवर होणार नाही याची काळजी यंत्रणेने स्पष्टपणे घ्यायला पाहिजे, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. अतिशय छान असे प्रतिक्रिया या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल जाहेर यांनी दिलेले आहे. आता यासोबत आपण महिलांची पण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार, तत्पूर्वी थांबूया. मुलं समोर